लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट मतदार ओळखपत्र तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार धुळे शहरात उघडकीस आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळ्यातील मोहाडी उपनगरात एक फोटो स्टुडिओवर छापा टाकून बनावट मतदार ओळखपत्र आणि साहित्य जप्त केले। दोघांना अटक करण्यात आली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंगळवारी माहिती दिली। विनोद गरुड हा मोहाडी उपनगरातील भटाई माता रिक्षा थांब्याजवळील सूर्योदय फोटो स्टुडिओचा चालक सूर्यकांत कोकणी याच्या मदतीने बनावट मतदार ओळखपत्र तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। लोकांकडून पैसे घेऊन त्यांचा आधार कार्डवरून संगणकाच्या आधारे मतदार नंबर टाकून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बनावट मतदान कार्ड तयार करत असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सूर्योदय फोटो स्टुडिओवर छापा टाकला। स्टुडिओत 14 लोकांचे बनावट मतदार ओळखपत्र अर्थात मतदान कार्ड मिळून आले। तसेच मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी लागणारा फोटो पेपर, ज्या संगणकावर ओळखपत्र तयार करण्यात येत होते ते संगणक आणि प्रिंटर, तसेच या कामासाठी वापरण्यात येणारा मोबाईल असे एकूण 35,000 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे।